नमस्कार मित्रांनो, आम्ही लागलोय आता कपाशीच्या बी लागवडीला. आमच्याकडे काल रात्री भरपूर मस्त पाऊस झालाय, बघू शकता किती गुल्ल रान आहे. आणि ते काल आपण बऱ्याच आणि काकड्या पाडल्या होत्या आणि आधी कपाशी लावायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता काल आपण 2 बॅग कपाशीच्या लावल्या होत्या. आज सुरुवात करत आहोत. काल सुरुवात केली म्हणजे आजपासून प्रॉपर सुरुवात करत आहोत, न संकोच करता संपूर्ण बी लावण्यासाठी. काल तरी पुढं मागं मन होतं, कारण की पाऊस पुरेपूर ओल नव्हती जमिनीमध्ये. तरी आम्ही 2 बॅग घरापासून तिथपर्यंत लावल्या आहे. बघू शकता समोर राऊत पण चालू आहे. आपण यावर्षी मित्रांनो 4 बॅग कपाशीची लागवड करत आहोत आणि 1 बॅग तुरीची 1 किलोची बॅग लागवड करत आहोत. आणि पपाई सुद्धा बघू शकता आपल्या पावसाने किती हिरव्यागार झाल्यात. चला आपण पण लागवडीला सुरुवात करूया. आवड किती मस्त आलं मित्रांनो. आम्ही तुरी टाकण्यास सुरुवात केली. आता कापशी झाली आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती मस्त झालंय. विजा पण चमकायला लागल्यात. तिथून घरापासून बघू शकता तुम्ही, कालपासून लावतो आम्ही. आज विहिरीच्या पलीकडून आणलंय, इथपर्यंत आणलंय आणि एक मार्किंग केली. इथपर्यंत तूर लागवड झाली आपली. आणि काही कपाशी वगैरे पण लावलं. 3 डबे कपाशी लावली. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी साईडला दिसत असेल. तूर पण लावली आपण. आणि बघू शकता पाऊस, वातावरण कसं झालंय. आणि सध्या पाऊस येतोय, तुम्ही हातावर बघू शकता माझ्या. त्यामुळे लावणं बंद केलं आपण. बघू शकता वातावरण किती मस्त झालंय. आला होता मित्रांनो, पुन्हा गेलाय. तर आम्ही पूर्ण एंड करून घरी चाललोय. बघू शकता डोक्यावरती वाटी ठेवून रिटर्न चाललोय आम्ही. पूर्ण लागवड झाली आपली कपाशी आणि तूर वगैरे. आता फक्त मका, भुईमूग आणि मूग ह्या 3 पिकं राहिलेत. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.